नमस्कार. आज बनवूया मस्त असं सुक्कं चिकन. त्यासाठी बघा इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. साधारणपणे 3 ते 4 पाण्याने हे चिकन चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघा वाटणासाठी आपण अर्धा वाटी भरून सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही किसलेलं सुकं खोबरं देखील घेऊ शकता. तर इथे सुकं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे थोड्याशा तेलामध्ये. त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे इथे मी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे. साधारणपणे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आपण इथे घेणार आहोत. कांदे आकाराने छोटे असतील तर ते तुम्ही 3 ते 4 घेऊ शकता, पण इथे मोठ्या साईजचे कांदे घेतल्यामुळे ते मी 2 कांदे घेतलेले आहेत. तर खड्या मसाल्यामध्ये दालचिनी घेतलेली आहे, त्याचबरोबर काळी मिरी 10 ते 12 आणि या ठिकाणी आपण लवंगा देखील 5 ते 6 वापरणार आहोत. आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी थोडं थोडं पाणी टाकत याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. मसाला करत असताना अगदी बारीक मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये 2 डाव भरून तेल तापवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण तयार केलेला जो मसाला आहे किंवा जे वाटण आहे तर ते परतून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला तेलामध्ये हा मसाला परतत राहायचा आहे. साधारणपणे 5 ते 7 मिनिटं आपल्याला मंद आचेवर हा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतून झाला की थोडासा तो कोरडा होतो. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे भरून घरगुती काळे तिखट टाकायचे आहे. जो कोणता साठवणीचा मसाला असेल तर तो तुम्ही 2 चमचे भरून या ठिकाणी टाकू शकता. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि मसाल्यामध्ये हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे भरून कांदा लसूण मसाला जो असतो तर तो टाकायचा आहे. नॉनव्हेजची रेसिपी करत असताना किंवा सुकं चिकन मटण करत असताना कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे आपल्या नॉनव्हेजच्या रेसिपीला खूप चांगल्या प्रकारे चव येते. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे भरून चिकन मसाला टाकायचा आहे. कोणत्याही ब्रँडचा तुम्ही चिकन मसाला इथे वापरू शकता. चिकन मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला जो असतो तर तो 1 चमचा भरून टाकलात तरीही चालेल. आता हे पुन्हा आपल्याला चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हा मसाला कोरडा वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता. तर या ठिकाणी बघा मसाला चांगला आपला परतून झालेला आहे. यामध्ये जे चिकन आहे तर ते आपण टाकणार आहोत. आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पीसेसना व्यवस्थित मसाला कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे चिकनमध्ये. आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर देखील चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता, पण आपण या ठिकाणी सुक्कं चिकन करणार आहोत त्यामुळे इथे बघा साधारणपणे अर्धा ग्लास भरून पाणी मी टाकलेलं आहे. आता हे झाकून मध्यम आचेवर आपल्याला चिकन शिजू द्यायचं आहे. साधारणपणे 10 ते 12 मिनिटांनंतर आपण हे झाकण उघडून बघूया. तर या ठिकाणी बघा 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि एकदम स्लो गॅसवर आपण हे चिकन होऊ दिलेलं. तर या ठिकाणी बघा बऱ्यापैकी हे चिकन आता शिजलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की थोडंसं हे अजून शिजायला पाहिजे तर थोडासा पाण्याचा हबका मारून तुम्ही हे झाकण पुन्हा झाकून द्या आणि मंद आचेवर हे चिकन पुन्हा शिजवून घ्या. या ठिकाणी बघा अजून 2 ते 3 मिनिटं मी हे शिजू दिलेलं आणि या ठिकाणी आपलं सुक्कं चिकन तयार आहे. वरून ताजी अशी कोथिंबीर चिरून टाकायची आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपलं
सुक्कं चिकन. हे सुक्कं चिकन तुम्ही चपाती, भाकरीबरोबर, भाताबरोबर देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही देखील सुक्कं चिकन बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका.